नमस्कार. e-librarycloud.com डिजिटल लायब्ररी नेटवर्क या क्लाउड तंत्रज्ञानावर आधारित ग्रंथालयीन आज्ञावलीच्या ओळख सत्रामध्ये आपलं स्वागत आहे. e-librarycloud.com ही आज्ञावली क्लाउड तंत्रज्ञानावर आधारित तसेच ऑनलाईन आज्ञावली असल्यामुळे परिपूर्ण आज्ञावली, सुरक्षित तसेच वापरण्यास अत्यंत सोपी असलेली आज्ञावली आहे. आज्ञावली मराठी भाषेमध्ये उपलब्ध असल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व ग्रंथालयांना सहज ग्रंथालय संगणकीकरण करता येईल. आज्ञावलीद्वारे आपण महाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालयांचा डिजिटल डेटाबेस तयार करणार आहोत. म्हणजेच सार्वजनिक ग्रंथालयांची सर्व माहिती त्याच एककेंद्रित करून एका ठिकाणी साठवली जाणार आहे. ग्रंथालयांचे संगणकीकरण केले जाणार आहे. महाराष्ट्रात प्रकाशित होणाऱ्या सर्व ग्रंथांचा ग्रंथ भांडार आपण स्थापन करणार आहोत. तसेच महाराष्ट्रात प्रकाशित होणारे नियतकालिके यांचा डिजिटल डेटाबेस म्हणजेच नियतकालिके भांडार आपण स्थापन करणार आहोत. ग्रंथालयांच्या आर्थिक हिशोबासाठी लेखा प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच कर्मचारी व सभासद यांना संगणकाव्यतिरिक्त म्हणजेच मोबाईल ॲपवरती काम करता यावं यासाठी मोबाईल ॲप उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. सार्वजनिक ग्रंथालयांचे संगणकीकरण करताना आपण ग्रंथ माहिती नोंद करणे, ग्रंथ देवाणघेवाण करणे, ग्रंथ शोध करणे, ग्रंथ परिगणन करणे व आणखी इतर ग्रंथालयीन सेवा यामध्ये आपण उपलब्ध करून देणार आहोत. प्रत्येक ग्रंथासाठी आपण बारकोड सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. आर्थिक व्यवहाराचे संगणकीकरण आपण करत आहोत. वृत्तपत्रे व नियतकालिके सेवा यामध्ये दिलेल्या आहेत. सभासद नोंदणी, सभासद वर्गणी, कर्मचारी नेमणूक व हजेरी तसेच मालमत्ता भांडार व्यवस्थापन प्रणाली असं एकूण ग्रंथालय संगणकीकरण सेवा आपण यामध्ये उपलब्ध करून देत आहोत. ग्रंथ भांडारमध्ये महाराष्ट्रात प्रकाशित होणाऱ्या प्रत्येक ग्रंथाची माहिती आपल्याला आपल्या ग्रंथ भांडारमध्ये संग्रही करायची आहे. यामुळे सार्वजनिक ग्रंथालयांनी ग्रंथ नोंदणी करताना या ग्रंथ भांडारमध्ये ग्रंथ शोधून त्याची माहिती नोंद करायची आहे. म्हणजे फक्त ग्रंथ दाखल अंक व खरेदीचा तपशील ग्रंथालयांनी नोंद करायचा आहे. ग्रंथाची इतर जी माहिती आहे त्याचं शीर्षक असेल, आवृत्ती, पानं, किंमत, लेखक, प्रकाशन वगैरे ही माहिती ग्रंथ भांडारमध्ये अगोदर उपलब्ध असेल. म्हणजेच ग्रंथालयांचा ग्रंथ नोंदणीचा कामाचा वेळ वाचेल, मेहनत वाचेल. म्हणजेच एका ग्रंथालयाने एखादं पुस्तक नोंद केल्यानंतर त्याची सर्व माहिती इतर 12,000 ग्रंथालयांसाठी उपलब्ध होईल. सर्व ग्रंथालयांनी सर्व माहिती नोंद करण्याची आवश्यकता नसते. आज्ञावली ऑनलाईन असल्यामुळे ग्रंथालयांनी डेटा एंट्री जी केली असेल ती आपल्याला एकमेकांसाठी उपलब्ध करून देता येईल. ग्रंथ भांडारमध्ये ग्रंथांचं वर्गीकरणही ऑनलाईन पद्धतीनं केलं जाईल. तसेच महाराष्ट्रातील एकूण लेखकांची माहितीसुद्धा आपल्याला लेखक माहिती भांडारमध्ये उपलब्ध असेल. त्याचप्रमाणे प्रकाशन माहिती भांडार म्हणजे प्रकाशन संस्थेची माहितीसुद्धा आपल्याला प्रकाशन भांडारमध्ये उपलब्ध असेल. त्याचप्रमाणे आपण बघितलं आहे की ग्रंथालयांचं डेटा एंट्रीचं काम देखील याच्यामध्ये खूप सोपं होणार आहे. नियतकालिके भांडारमध्ये आपण महाराष्ट्रात जेवढे नियतकालिके, दैनिके, साप्ताहिके, मासिके प्रकाशित होतात त्यांचा एक डिजिटल डेटाबेस आपण म्हणजेच माहिती संग्रहालय या ठिकाणी स्थापन करणार आहोत. म्हणजेच ग्रंथालयात येणारे सर्व नियतकालिकांची माहिती आपल्याला अगोदर आज्ञावलीमध्ये उपलब्ध आहे. त्यातून आपण फक्त ग्रंथालयात येणारे नियतकालिके शोधायची आणि त्यांचा वार्षिक पुरवठा किंवा हजेरी घ्यायची आहे. त्याचप्रमाणे मनी ऑर्डर आपल्याला करायची असेल, नियतकालिकांची वार्षिक मनी ऑर्डर करायची असेल तर मनी ऑर्डरचा अर्जसुद्धा आपल्याला या ठिकाणी डाउनलोड करता येईल. त्याचप्रमाणे ग्रंथालयांचे आर्थिक व्यवहार करण्यासाठी अकाउंटिंग सिस्टमसुद्धा आपण म्हणजे लेखा प्रणालीसुद्धा आपण यामध्ये उपलब्ध करून दिली आहे. त्याच्यामध्ये ग्रंथालयांचे आर्थिक व्यवहार नोंदणी आपल्याला करायचं आहे. म्हणजे फक्त व्हाउचर एंट्री करायची आहे.
त्याच्यावरून आपल्याला प्रलंबित धनादेश म्हणजे बँक रिकन्सिलेशन किंवा आर्थिक पत्रके, व्हाउचर, किरदर खातावणी, जमा खर्च व इतर आर्थिक पत्रके जे असतील ते आपल्याला त्यातून उपलब्ध होणार आहेत. त्याचप्रमाणे आपल्या ग्रंथालयाचं जे ऑडिट आपण करतो, लेखापरीक्षण करतो, ते ऑनलाईन पद्धतीने आपल्याला करणं शक्य आहे. म्हणजेच ऑडिटरला आपण आपल्या सॉफ्टवेअरची जर लिंक व्हॉट्सअपवरती शेअर केली तर ऑडिटर ऑनलाईन आपलं ग्रंथालयाचं ऑडिट करू शकतो. वाचकांना ग्रंथ शोधण्यासाठी व पूर्वी घेतलेल्या ग्रंथाचा तपशील बघण्यासाठी आपण मोबाईल ॲप उपलब्ध करून दिलेला आहे. मोबाईल ॲपद्वारे वाचक ग्रंथ शोधू शकता, म्हणजे कथा, कादंबरी, चरित्र वगैरे विषयाप्रमाणे ग्रंथ शोध करू शकतात किंवा लेखकाप्रमाणे ग्रंथ शोध करू शकतात. तसेच त्यांचे जो तपशील असेल, वर्गणीचा तपशील असेल, त्यांनी पूर्वी जे पुस्तकं वाचलेत किंवा त्यांच्याकडून येणे बाकी ग्रंथ जे असतील त्याचा तपशीलही त्यांना मोबाईलवरतीच उपलब्ध होईल. ग्रंथशोध मोबाईलवरती होत असल्याकारणाने वाचक सभासद घरी बसून तुमचे ग्रंथ शोध करू शकतो. ग्रंथालयात आल्यानंतर त्या वाचकाने फक्त ग्रंथाचा दाखलांक ग्रंथपालास सांगावा व त्याचे स्थान सांगावे. ग्रंथपाल त्या स्थानावर जाऊन ग्रंथ अचूक शोधून काढून कमीत कमी वेळेत ग्रंथ सभासदाला देऊ शकतो. त्याचप्रमाणे मोबाईल ॲपमुळे ग्रंथालयातील सर्व ग्रंथांची माहिती ही वाचक घरी बसून शोधू शकतो, तपासू शकतो. म्हणजे त्याला त्याच्या इच्छेप्रमाणे ग्रंथ शोधणं शक्य होईल. याचमुळे सभासद वाचक हा समाधानी राहील. आज्ञावलीचे प्रशिक्षण आपण ऑनलाईन व फोनद्वारे देतो आहोत. त्याचप्रमाणे आज्ञावलीचे माहितीपत्रक तसेच यूट्यूबवरती त्याचे व्हिडिओ देखील उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी आपण आमच्याशी संपर्क करू शकता. मोबाईल नंबर दिलेले आहेत, या मोबाईल नंबरप्रमाणे. आता आपण आज्ञावली सुरू कशी करायची हे बघणार आहोत. मी गुगल क्रोम ओपन केलं आहे. याच्यामध्ये मी e-librarycloud.com एवढं टाईप केलं आहे आणि एंटर बटन दाबलेलं आहे. आपण बघू शकता की e-librarycloud.com वेबसाईट ओपन झालेली आहे. या वेबसाईटवरती आज्ञावलीबाबत प्राथमिक माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. ही कंप्लीट लायब्ररी सॉफ्टवेअर सोल्युशन आहे. त्यानंतर क्लाउड कम्प्युटिंग आहे, क्लाउड तंत्रज्ञानावर आधारित हे सॉफ्टवेअर आहे. त्यानंतर कम्प्युटरायझेशन विदाऊट कम्प्युटर, म्हणजे संगणकाशिवाय तुम्ही संगणकीकरण करू शकता. म्हणजे मोबाईल ॲपद्वारे सर्व कामकाज तुमचे ग्रंथालयातील होतं. तुमच्याकडे संगणक जरी नसेल तरी तुम्ही संगणकीकरण करू शकता. ग्रंथ भांडार म्हणजे बुक स्टोअर आपण बघितलेले की महाराष्ट्रात प्रकाशित होणाऱ्या सर्व ग्रंथांची माहिती बुक स्टोअरमध्ये उपलब्ध असेल. डेटा एंट्री करताना आपण ती माहिती वापरायची आहे. त्यानंतर आपण बघत आहोत की पुढील आणखी माहिती आहे वेबसाईटच्या बाबतीत. टेक्निकल सपोर्ट तुम्हाला कसं राहील, ट्रेनिंग कसं राहील, क्लाउड स्टोरेजबद्दल माहिती आहे, डिजिटल लायब्ररी याबद्दल माहिती आहे. त्यानंतर आपण आज्ञावलीबद्दल माहिती जर आणखी बघणार आहात तर सर्व्हिसेसमध्ये बुक, पिरियडिकल, मेंबर वगैरे या पद्धतीने माहिती आहे. त्याची फायदे वगैरे कसे असेल आज्ञावलीची त्याबद्दल माहिती आहे. साधनसामग्री काय लागणार आहे त्याबद्दल माहिती आहे. RFID एक तंत्रज्ञान आहे, आधुनिक तंत्रज्ञान आहे ग्रंथालयांसाठी, त्याबद्दल माहिती आहे. टर्म्स ऑफ सर्व्हिसेस, अटी व शर्ती काय असेल. ब्रोशर वगैरे तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणाहून करू शकता. त्यानंतर लॉग इन करू शकता आणि कॉन्टॅक्टमध्ये आमचं ॲड्रेस वगैरे दिलेला आहे, मोबाईल नंबर वगैरे दिला आहे, आमच्याशी संपर्क तुम्ही करू शकता. आता आज्ञावली सुरू करण्यासाठी लॉग इन बटन दाबायचं आहे आपल्याला. लॉग इन बटन दाबल्यानंतर आपल्याला या पद्धतीनं आज्ञावली सुरू झालेली दिसेल. यामध्ये आपल्याला आपल्या वाचनालयाचा ईमेल ID टाकायचा आहे. आणि पासवर्ड मी टाकलेला आहे. यानंतर मी लॉग इन बटन दाबलेलं आहे.
या पद्धतीने आपण पाहू शकता की आज्ञावली ही सुरू झालेली आहे. तर आज्ञावली सुरू करताना आपल्याला कुठल्या आर्थिक वर्षामध्ये काम करायचं आहे त्याबद्दल आपल्याला या ठिकाणी आर्थिक वर्षांची यादी दिसेल. यामधून आपल्याला 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये आपल्याला काम करायचं आहे. तर त्यासमोरील आर्थिक वर्ष निवडा हे बटन मी दाबलेलं आहे. यानंतर आपण पाहू शकता की आज्ञावलीचं मुखपृष्ठ आपल्याला दिसत आहे. आता आज्ञावली पूर्णपणे सुरू झालेली आहे. आज्ञावलीच्या मुखपृष्ठावरती आपण पाहत आहात की डाव्या बाजूला आज्ञावलीचं नाव e-librarycloud.com डिजिटल लायब्ररी नेटवर्क. आपण कुठलं आर्थिक वर्ष सुरू केलं आहे त्याबद्दल माहिती 2024-25 दाखवत आहे. त्यानंतर खाली मेनू बार दाखवत आहे. मुखपृष्ठ, ग्रंथ भांडार, ग्रंथ, नियतकालिके, सभासद, अकाउंट, कर्मचारी आणि मालमत्ता हे मेनू आहेत. यामध्ये आणखी उपमेनू पण आहेत. या पद्धतीनं आपल्या कामकाजासंदर्भात जे असेल ते ग्रंथ संदर्भातले कामकाज असेल तर ग्रंथ मेनूमध्ये, नियतकालिके संदर्भातले कामकाज असेल तर नियतकालिकेमध्ये, सभासद संदर्भातले कामकाज असेल तर सभासदमध्ये, अकाउंट संदर्भात असेल तर अकाउंटमध्ये, कर्मचारी संदर्भात काही काम असेल तर कर्मचारीमध्ये आणि मालमत्ता नोंदणी संदर्भातलं काही काम असेल तर त्यामध्ये. त्यानंतर उजव्या बाजूला आपण जो बघतो आहे की सुरुवातीला आपल्याला सार्वजनिक ग्रंथालयाचं नाव दिसतंय. आपल्या ग्रंथालयाचं नाव या ठिकाणी तुम्हाला दिसेल. या ठिकाणी आणखी काही मेनू वगैरे दिलेले आहे. RFID संदर्भात जर आपण काम करत असाल तर हा मेनू आपल्या उपयोगाचा आहे. त्यानंतर आवक जावक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नोंदी करायच्या असेल तर हा मेनू आहे. त्यानंतर हा सेटिंगचा मेनू आहे. आज्ञावली बाबतीत आणखी इतर काही तांत्रिक सेटिंग वगैरे आपल्याला करायचे असतील तर. त्यानंतर आपण खाली बघत आहोत की ग्रंथालयातील एकूण ग्रंथ किती, याचा एक सारांश मला तो दाखवतोय की 26,561 ग्रंथ आहेत. मला ग्रंथ शोधायचे असेल यापैकी तर मी ओपॅकवरती क्लिक करेल. त्यातून मला आवश्यक ग्रंथ शोधता येतील. त्यानंतर एकूण सभासद मला तो दाखवतोय 309 सभासद आहेत. सभासद यादीवरती क्लिक केलं या ठिकाणी तर तुम्हाला सभासदांची पूर्ण यादी मिळेल. वाचकाकडील ग्रंथ 315 ग्रंथ आहेत. यावरती मला ही कुठले ग्रंथ आहेत हे जर बघायचं असेल तर मी ग्रंथ यादीवरती क्लिक करेल. म्हणजे मला वाचकांकडे शिल्लक असलेले 315 ग्रंथांची यादी मिळेल. अंतिम व्यवहार दिनांक दाखवतोय. या दिनांकाला या ग्रंथालयाने शेवटची देवघेव केलेली आहे ती ही अंतिम व्यवहार दिनांक आहे. त्याच्या खाली आपण बघतोय की परिगणन आज तागायची माहिती, म्हणजे आजपर्यंत परिगणन केल्यानंतर एक त्याचा पाय चार्ट या ठिकाणी दाखवलेला आहे की परिगणनचं आपलं काय सध्याची स्थिती आहे. एकूण ग्रंथालयात, प्रत्यक्ष ग्रंथालयात किती ग्रंथ आहेत? 26,246. बाद काहीच नाही केले. वाचकांकडे 315 आहेत. असे एकूण आपल्याकडे ग्रंथ जे होते ते 26,561 ग्रंथ होते. त्याच्या पुढे ग्रंथ देवघेवचा सारांश आपल्याला दाखवतोय. हा सारांश महिन्याप्रमाणे सारांश आपल्याला या ठिकाणी दाखवतोय. म्हणजे कुठल्या महिन्यात किती आपली देवघेव होती त्याचा हा सारांश आहे. हा एक चार्ट त्याने दाखवलेला आहे. त्यानंतर वाचकाकडील ग्रंथ या ठिकाणी 10 ग्रंथांची माहिती आपल्याला दाखवलेली आहे. हे 10 ग्रंथ असे आहेत की जे खूप दिवस झाले त्या वाचकांनी परत केलेले नाही आहेत. तर एक माहिती म्हणून आपण एक 10 ग्रंथांची माहिती या ठिकाणी इथं बघतो आहोत. अधिक माहिती बघायचं असेल तर वाचकाकडील ग्रंथाच्यावर क्लिक केलं तर अधिक माहिती मिळेल. त्यानंतर नियतकालिके सारांश आपण या ठिकाणी बघतो आहोत. तर यामध्ये आपल्या ग्रंथालयात येणाऱ्या नियतकालिकांची माहिती, दैनिके किती येतात, मासिके किती येतात, साप्ताहिके किती येतात, दिवाळी अंक वगैरे किती येतात त्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. त्यानंतर खाली आपण बघतोय की आपला शेवटचा दाखलांक काय आहे. आपण ग्रंथ नोंदणी केली तर आपला शेवटचा दाखलांक काय होता? 26,876. आणि वाचकाकडील नियतकालिके किती आहेत त्याचा एक तपशील दाखवतो. तुम्ही नियतकालिकांची जर देवघेव करत असाल तर ती या ठिकाणी त्यांचाही तपशील तुम्हाला बघायला मिळेल. या पद्धतीनं हे ग्रंथालयाचं सारांश असलेलं एक मुखपृष्ठ त्यांनी दाखवलेलं आहे. त्यानंतर आपण ग्रंथ भांडार हा मेनू बघत आहोत. ग्रंथ भांडारमध्ये ग्रंथ नोंदणी, लेखक भांडार, प्रकाशन भांडार आणि इतर आहे. तर ग्रंथ भांडारमध्ये ग्रंथ नोंदणी करताना आपण अगोदर 6,11,497 पुस्तकांच्या नोंदी या ग्रंथ भांडारमध्ये अगोदर आपण करून ठेवलेल्या आहेत. म्हणजे त्यांची नाव असेल, आवृत्ती, पानं, किंमत, प्रकाशन वगैरे यासह
प्राथमिक माहिती जी आहे ग्रंथांची ती या ग्रंथ भांडारमध्ये तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे. तुम्हाला ग्रंथ नोंदणी करायची असेल ग्रंथालयांसाठी तर तुम्ही यामध्ये ग्रंथ शोधून तुम्हाला ग्रंथ नोंदणी करायची आहे. म्हणजे ग्रंथ नोंदणी करताना तुम्ही फक्त तुमचं ग्रंथ जे पाहिजे तुम्हाला त्याचं नाव तुम्ही टाकायचं आहे, लेखकाचं आडनाव टाकायचं आहे, प्रकाशन वर्ष असेल तर ते टाकायचं आहे आणि शोध बटन दाबायचं आहे. यानंतर या नावाच्या मिळतं जुळतं लेखक आणि प्रकाशन वर्ष याच्या संदर्भातलं एक पुस्तकांची यादी आपल्याला या ठिकाणी मिळेल. जसं मनोहर आखेच्या 80 कविता, त्यानंतर मनोहर पर्रिकर ऑफ द रेकॉर्ड हे ग्रंथ आपल्याला या ठिकाणी मिळतात. त्यानंतर ए मनोहर काळा हे पुस्तक आपल्याला या ठिकाणी मिळतात. यामध्ये आपल्याला बघायला मिळेल की हे पुस्तकाचं नाव आहे, हे प्रकाशन वर्ष आहे त्या पुस्तकाचं. 364 पानाचं हे पुस्तक आहे, पहिली आवृत्ती आहे. लेखक आहे त्यांचे खाडेलकर मंगला, प्रकाशन आहे सुप्रिया प्रकाशन बोरिवली, मराठी भाषेतलं पुस्तक आहे आणि प्रौढवाङ्मय हे पुस्तक आहे. ह्या पुस्तकाची नोंद कोणी केली आहे तर प्रभाकर पाटील सार्वजनिक वाचनालय अलिबाग यांनी या ग्रंथाची नोंदणी केली आहे. म्हणजेच आता या ग्रंथालयाने ही नोंदणी केल्यामुळे या पुस्तकाची सर्व माहिती उर्वरित 12,000 ग्रंथालयांना मोफत उपलब्ध होणार आहे. हीच माहिती आपण वापरायची आहे. पुन्हा हीच माहिती नोंद करण्याची गरज नाही, कारण या पुस्तकाच्या अनेक प्रती प्रकाशक छापतो. सर्व ग्रंथालय त्या प्रती खरेदी करतात, तर सर्वांनी सर्व माहिती भरण्याची गरज नाही. एका ग्रंथालयाने माहिती भरली तर बाकीच्यांसाठी ती माहिती उपलब्ध होईल. आता हा ग्रंथ जर मला माझ्या ग्रंथालयामध्ये नोंदवायचा असेल तर मी काय करणार, हा ग्रंथ मी निवडतोय. म्हणजे ग्रंथ दाखल नोंदवरती मी क्लिक केलं आणि या ठिकाणी मी ग्रंथ दाखल अंक वगैरे, ग्रंथ नोंदणी, त्याचं स्थान वगैरे, त्याचं वितरक म्हणजे खरेदीचा तपशील वगैरे ही माहिती मी नोंदवणार आहे. मी फक्त एवढीच माहिती नोंदवत आहे. दाखलांक, नोंदणी कधी करतोय, स्थान आणि खरेदीचा तपशील. आणि राजाराम मोहन राय ग्रंथालय यांच्याकडून जर देणगी मिळाली असेल तर त्यांचा खरेदी क्रमांक. ही बेसिक माहिती म्हणजे माझ्या खरेदीच्या संदर्भातली माहिती फक्त मी नोंदवतोय. बाकी मी कुठलीच माहिती नोंदवत नाही, कारण ती माहिती अगोदर नोंद झालेली आहे. याचमुळे माझं डेटा एंट्रीचं काम खूप वाचलेलं आहे. माझा वेळ वाचतोय, माझी मेहनत वाचते. त्याचप्रमाणे आपण लेखक भांडार बघत आहोत. लेखक भांडारमध्ये जे आपण 6 लाख पुस्तक बघितलेत त्या सर्व पुस्तकांच्या लेखकांची माहिती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. आपल्याला अपेक्षित असलेलं लेखकसुद्धा आपण यामध्ये बघू शकता. आणि त्यांच्या पुढील जी संख्या आहे म्हणजे अरुण हरकारे यांचे 1710 पुस्तकं आपल्या ग्रंथ भांडारमध्ये उपलब्ध आहेत. खांडेकर विसई यांचे 1677 पुस्तकं उपलब्ध आहेत. तुम्ही याच्यावरती क्लिक केलं तर त्या लेखकांची पुस्तकंही तुम्हाला बघायला मिळतील. म्हणजे लेखकाप्रमाणेही तुम्ही ग्रंथ भांडारमधले पुस्तक शोधू शकतात. त्याचप्रमाणे प्रकाशनाची माहितीसुद्धा आपण बघत आहात की जेवढे प्रकाशन 6 लाख पुस्तकांसाठी नोंदवलेले आहेत त्या सर्व प्रकाशनांची ही यादी आपल्याला माहिती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. पुढे आहे ग्रंथ मेनूमध्ये आपल्याला ग्रंथ देवघेव करायची आहे. ग्रंथ देवघेवीचा इतिहास आपल्याला बघता येईल. म्हणजे पूर्वी पुस्तक दिले तर त्यांची यादी काढून आपल्याला बघायची आहे. ग्रंथ देवघेव या पद्धतीने आपण करू शकतो. दाखलांक नोंदवून, सभासद क्रमांक नोंदवून वगैरे. त्यानंतर देव इतिहास आपण बघतोय तर पूर्वी मी जे पुस्तकं दिलेले आहेत त्यांची ही यादी आहे. कधी दिले होते ते जर परत आले असेल तर घेवचे दिनांक, दाखलांक, ग्रंथाचं नाव, सभासदाचं नाव वगैरे. आणि जर दंड लागू असेल तर दंड. त्याप्रमाणे पुस्तक घेवचा इतिहास आहे. या ठिकाणी या पद्धतीने आपण पुस्तक घेवचा इतिहासही बघू शकतो. त्यानंतर आपल्याला ग्रंथशोध म्हणजे ग्रंथशोध आणि ओपॅकमध्ये गेलात तर आपल्या ग्रंथालयातील पुस्तकं आपल्याला शोधायची आहेत. तर या पद्धतीनं आपण पुस्तक शोधू शकतो. फक्त ग्रंथासंदर्भातलं काही नाव आपल्याला माहिती असेल तर ते टाकून आपण शोधू शकतो, किंवा विषय असेल, लेखक असेल यांच्याप्रमाणे आपण माहिती आपण शोधू शकतो. जसं आता अनुभव मी शब्द टाकल्यानंतर अनुभव संदर्भातले हे एवढे पुस्तकं या ग्रंथालयामध्ये उपलब्ध आहे. ईश्वर भक्तीचे अनुभव वगैरे ही सर्व माहिती ग्रंथासंदर्भातली आहे. आपल्याला ग्रंथ देव करायचा असेल, बाद करायचा असेल, आरक्षित करायचं असेल वगैरे तर या ठिकाणावरूनच आपल्याला हे काम करता येईल.
त्यानंतर पुढे ग्रंथ आरक्षित करायचा असेल तर बाद करायचा असेल तर आपण त्यांची ही यादी तुम्हाला या ठिकाणी मिळेल. तुम्ही किती ग्रंथ बाद केलेले आहे त्यांची यादी, किती आरक्षित ग्रंथ आहेत तुमच्याकडे त्याची यादी, अशी ग्रंथ व्यवहार आपल्याला दैनिक ग्रंथ व्यवहार जे आहेत ते या ठिकाणी करता येतील. त्याचप्रमाणे ग्रंथ वापरण्यास अयोग्य असेल तर आता जे ग्रंथ आपल्याला दैनंदिन हाताळण्यामध्ये आपल्या लक्षात येतात की ही ग्रंथ वापरण्यास आता अयोग्य झालेलं आहे, खूप फाटलेलं आहे वगैरे, किंवा याला बाइंडिंग करण्याची गरज आहे, अशा ग्रंथांची आपण या ठिकाणी नोंद करायची आहे. हे ग्रंथ खूपच खराब असेल आणि ते वापरण्यास अयोग्य असेल तर या ठिकाणी आपण जर नोंद केली तर ज्यावेळेस आपली संचालक मंडळाची मीटिंग होईल त्या मीटिंगसमोर आपण ही यादी ठेवायची आहे आणि संचालक मंडळाला सांगायची की हे ग्रंथ बाद करण्यायोग्य झालेले आहेत, ते बाद करणं आवश्यक आहे. मग यानंतर बादची प्रक्रिया पूर्ण केली जाईल संचालक मंडळाचा ठराव झाल्यानंतरच. त्यानंतर आपण नियतकालिके बघतो आहोत. तर यामध्ये आपण बघतो आहोत की नियतकालिके भांडार, हजेरी इतिहास, पुरवठा, देवघेव इतिहास वगैरे आहे. नियतकालिके भांडारमध्ये आपण महाराष्ट्रातील प्रकाशित होणारे चतुर्थ मासिके असतील, त्रैमासिके, दैनिक, पाक्षिके, साप्ताहिके, मासिके, वार्षिके वगैरे यांची माहिती या नियतकालिके भांडारमध्ये आपण उपलब्ध करून दिलेली आहे. आपल्याला यापैकी मासिक निवडायचं आहे जे अपेक्षित असेल तुम्हाला, तर ते फक्त मासिक निवडण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी निवडा बटन दाबायचं आहे. निवडा बटन दाबल्यानंतर तुम्हाला अंक, दर, प्रती, किती प्रती त्या मासिकाच्या वगैरे येतात इथं नोंदवायचं आहे, त्याचा वितरक कोण आहे ते नोंदवायचं आहे. दैनिके, साप्ताहिके वगैरे सर्वांचं काम या ठिकाणी करायचं आहे आपल्याला या पद्धतीनं. त्यानंतर आपल्याला यांचं जर वार्षिक पुरवठा लावायचा असेल तर त्यासाठी मनी ऑर्डर आपल्याला आवश्यक आहे. तर मनी ऑर्डर फॉर्म जर आपल्याला पाहिजे असेल तर या पद्धतीनं मनी ऑर्डर आपल्याला मिळते. तर मनी ऑर्डरमध्ये आपल्याला मनी ऑर्डरचा जो पोस्टातला फॉर्म आहे तोच फॉर्म आपल्याला या ठिकाणी मिळतो आहे. त्यावर सर्व माहिती भरलेली आहे, आज्ञावलीमधूनच ती तयार होऊन आलेली आहे. तुमच्या वाचनाचं नाव, पत्ता वगैरे, कुठलं मासिक आहे त्याचं नाव, पत्ता वगैरे तुम्ही जे काही नोंदवलेलं आहे ते, त्यानंतर किती रुपये तुम्हाला यांना पाठवायचे आहेत, अंकी व अक्षरी, ते सर्व या ठिकाणी, मेसेज कोड, त्यानंतर त्यांचं पोस्टाचं कमिशन लागून एकूण किती रुपये तुम्हाला पोस्टाला द्यायचे आहेत ते या ठिकाणी. आणि या ठिकाणी फक्त आपण वाचनालयाचं सही व शिक्का नोंद करायची आहे. याची प्रिंट करून फक्त आपण पोस्टामध्ये मनी ऑर्डर आपल्याला सादर करता येणार आहे. तर यांची हजेरी घ्यायची असेल आपल्याला तर या ठिकाणी आपण हजेरी बघतो आहोत की मी 7/5ला हजेरी घेत आहे. तर मी माझ्याकडे दैनिके मी निवडलं आहे, तर दैनिके किती माझ्या वाचनालयात येतात त्यांचे मी अंक, प्रति व दर या तपासून मी हजेरी घेणार आहे. दर जर बदल करायचा असेल तर बदलही करता येतात. प्रति जर 0 केली तर त्या दिवसाची त्या दैनिकाची हजेरी घेणार नाही, कारण तो पेपर आलेलाच नाही, म्हणजे प्रति 0 केलं आपण. आणि शेवटी संग्रह बटन दाबलं की एकाच वेळेस सर्व पेपरची हजेरी नोंद केली जाईल. त्यानंतर तुम्हाला त्यांचा पुरवठाचा इतिहास बघायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी बघता येईल. त्यानंतर हजेरी आपण बघितले तर हजेरीचा इतिहासही तुम्हाला या ठिकाणी बघता येईल. त्याचप्रमाणे देवघेवचा इतिहास तुम्हाला बघता येईल. तुम्ही सभासदांना नियतकालिके देवघेव केली असेल तर त्यांचा इतिहासही तुम्हाला या ठिकाणी बघता येईल. त्यानंतर आपण बघतो की सभासद आहेत, सभासद नोंदणी करायची आहे आपल्याला. तर सभासद नोंदणी करण्यासाठी आपल्याला हा सभासद मेनू उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामध्ये सभासदाचं अकाउंट वगैरे आपल्याला या ठिकाणी बघता येईल. सभासदाचं अकाउंट जर बघितलं तर सभासदासंदर्भातले सगळे व्यवहार तुम्हाला एका ठिकाणी करता येईल. म्हणजे त्यांचं शुल्क तुम्हाला भरायचं असेल, निर्लेखन असेल, किंवा त्यांच्याकडे शिल्लक ग्रंथ किती आहेत ते आपल्याला बघायचे असतील, त्यांना पुस्तक द्यायचं असेल किंवा दिला असेल त्याचा इतिहास बघायचा आहे, नियतकालिके द्यायची असेल किंवा दिल्याचा इतिहास बघायचा असेल तर या ठिकाणी आपल्याला सभासद अकाउंटमध्ये आपल्याला ते बघता येतं. त्यानंतर सभासद निर्लेखित केलं असेल तर त्याची निर्लेखांची यादी आपल्याला या ठिकाणी बघता येते. त्यानंतर ग्रंथदेवचा सारांश आपल्याला बघायचा असेल किंवा वर्गणीचा सारांश आपल्याला बघायचा आहे की कुठली वर्गणी आपण कधी कधी कुणाकडून घेतलेली आहे त्याचा हा तपशील आहे. तर या पद्धतीनं आपण सभासदाला पावती देऊ शकतो. शुल्क पावती आपण त्यांच्याकडून वार्षिक वर्गणी घेतलेली आहे 60 रुपयाची, सभासदांचं नाव आहे आणि त्यांचा सेवा कालावधी काय आहे 1/4/22 ते 31/3/23 या कालावधीमध्ये त्यांची सेवा, ग्रंथालयीन सेवा चालू असणार आहे, ही पावती आहे.
त्यानंतर अकाउंटच्या संदर्भात आर्थिक व्यवहार सर्व अकाउंटमध्ये आपल्याला नोंदवायचे. याच्यामध्ये आपण व्हाउचर नोंद केली तर आपलं सर्व अकाउंटिंग आपलं त्याच्यामध्ये सर्व आर्थिक पत्रकं तयार होतील. किर्द असेल, खतावणी असेल, ही पुन्हा लिहिण्याची गरज नाही, फक्त व्हाउचरचा तपशील आपण नोंद करायचा आहे. त्यानंतर कर्मचारीमध्ये आपल्याला कर्मचारी नेमणूक वगैरे करता येईल, त्यांची पदनिर्मिती वगैरे जी असेल ती पदनिर्मिती या ठिकाणी करता येईल. त्यांचा राजीनामा घ्यायचा असेल तर राजीनामा घेता येईल या पद्धतीनं. त्यानंतर मालमत्ता तपशील आपल्याला नोंदवायचा आहे, तर मालमत्ता तपशील या ठिकाणी नोंदवता येईल. या पद्धतीनं आपण मालमत्तेचा तपशील नोंदवणार आहोत. मालमत्ता आपण निर्लेखित केली असेल तर त्याचा तपशील आपल्याला या ठिकाणी नोंदवता येईल. या पद्धतीनं एक परिपूर्ण असं ग्रंथालय आज्ञावली आपण बघतो आहोत. सार्वजनिक ग्रंथालयांच्या संगणकीकरणासाठी अत्यंत उपयोगी पूर्ण मराठी भाषेमध्ये असलेली क्लाउड तंत्रज्ञानावर आधारित असलेली आज्ञावली आहे. वाचकांसाठी मोबाईल ॲपसुद्धा यामध्ये आपण उपलब्ध आहोत. प्ले स्टोअरला आपल्याला हा मोबाईल ॲप दिसू शकतो. या पद्धतीनं मोबाईल ॲप आहे. कर्मचाऱ्यांसाठी मोबाईल ॲप आहे, वाचकांसाठी मोबाईल ॲप आहे. e-librarycloud.com ओळख सत्राचे आपण आता सांगता करत आहोत. अधिक माहितीसाठी संपर्क करावा. धन्यवाद.